नमस्कार, मी विशाखा पवार, मुंबई मराठीमधून. आता आपण आहोत कांदिवलीमध्ये. मतदान केंद्राच्या बाहेर आपण उभे आहोत. जवळजवळ सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 5:30 वाजेपर्यंत वेळ आहे मतदान करण्यासाठी. त्यामुळे अजूनही ज्या नागरिकांनी, ज्या मतदारांनी मतदान केलं नाही आहे त्यांनी त्यांचा हक्क नक्कीच बजावा. मतदान खूप वर्षांनंतर होतोय. 9 वर्षांनंतर ही महानगरपालिकांची निवडणूक होते. 227 जागांसाठी ही महानगरपालिकांची निवडणूक होते. 29 महानगरपालिकांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया आता पार पडते. ज्या प्रकारे आता पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलाय, तुम्ही पाहू शकता की नागरिक सुद्धा या ठिकाणी मतदान करताना आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी कडक करण्यात आली आहे. जवळजवळ खूपच कारणांमुळे ही यावर्षीची महानगरपालिका निवडणूक अनेक कारणांमुळे लक्षवेधी ठरली आहे. बिनविरोध निवडणुका, उमेदवारांची पळवापळवी, त्यासोबतच नाराजी, उमेदवारी तिकीट न मिळाल्यामुळे केलेली पक्षप्रवेश आणि नाराजी सुद्धा आपण या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बघितली. त्यामुळे आता सामान्य मुंबईकरांनी या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वच काही पाहिलंय आणि आता ते मतदान करतायत. एक जागरूक मतदार म्हणून ते आता या ठिकाणी मतदान करताना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.